नमस्कार, मी गायत्री. आमच्या सिटीपासून व्हँकूव्हरला यायला गाडीने 5 तास आणि बसनी 7 तास लागतात. म्हणून आम्ही इथं काही महत्त्वाचं काम असेल तरच येतो. व्हँकूव्हर हे सीच्या बाजूलाच आहे आणि ही सी पुढं जाऊन पॅसिफिक ओशनला भेटते. तर इथं एक सी प्लेन टर्मिनल होतं, जे बघायला आम्ही इथं आलो होतो. कारण हा एक टुरिस्ट पॉईंट आहे आणि त्याच्याच बाजूला हा ऑलिम्पिक कॉल्ड्रॉन होता. म्हणजे ज्यावेळेस 2010मध्ये कॅनडाने ऑलिम्पिक होस्ट केली होती, त्यावेळेस त्यांनी त्याच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये हा लिट केला होता. मग आम्ही गेलो जिथं सी प्लेन टर्मिनल होतं. म्हणजेच इथं असे 400-500 कॅट्समध्ये ह्या ज्या प्लेन्स दिसतात ते छोट्या छोट्या, तर ते पूर्ण असा राऊंड मारून आणतात. आम्हाला जवळचं इंटरनॅशनल एअरपोर्ट व्हँकूव्हरलाच आहे. मी ज्यावेळेस आले होते त्यावेळेस व्हँकूव्हरमध्ये इतका पाऊस पडत होता, मला कुठं फिरताच आलं नाही आणि डायरेक्ट घरी जावं लागलं. मग आम्ही आत्ता यावेळेस आलो होतो तर म्हटलं फिरून घ्यावं, कारण पाऊस कमी होता. हे राईट साईडला व्हँकूव्हर कन्व्हेन्शनल सेंटर आहे. तिथं वेगवेगळे इव्हेंट्स होत असतात. मी आधी पण सांगितलं की आमची सिटी खूप छोटी आहे, म्हणून तिथे एवढी लोकं नसतात. आणि लय दिवसांनी मी इतकी लोकं पाहिली. आणि व्हँकूव्हर पण किती सुंदर आहे, आमच्या सिटीपेक्षा खूप वेगळा आहे. म्हणजे काय कंपॅरिझनच करता येणार नाही. पण तरी पण आमची सिटी चांगली आहे, शांत आहे, जास्त लोकं नाही, वर्दळ नाही, निवांत वाटतं तिथं. आत्ता दुपारचे 12 वाजलेत आणि आम्हाला 2 वाजता परत जाण्यासाठी आमची बस आहे. मग 2 तासासाठी आम्ही स्काय ट्रेनमध्ये फिरलो. त्याचा व्हिडिओही लवकरच येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.